आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। 26 डिसेंबरला मंगळवारी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्याला दत्तगुरूंची सर्वात आवडती प्रभावी सेवा करायची आहे। बघा, तुम्हाला जर खूप अडचणी तुमच्या कामामध्ये येत असतील, बऱ्याच वेळेला असं होतं की अगदी तोंडापर्यंत आलेला घास असतो आणि आपलं जे काम आहे ते राहून जातं। भरपूर अडचणी येतात, असं पूर्णत्वाला जाणार आहे काम असं आपल्याला वाटतं आणि तिथेच काहीतरी विघ्न येतं आणि आपलं जे काम आहे ते अडतं। मग आपल्याला वाटतं नक्की काय झालेलं आहे, असं काय घडत आहे की माझं काम पूर्ण होत नाही आहे किंवा मुलांची शिक्षण बऱ्याच वेळेला पूर्ण होत नाही, त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात। मुलं अगदी हुशार असतात तरी देखील अडचणी येतात, त्यांना नोकरी लागत नाही किंवा मग घरामध्ये सततच्या कटकटी वाद विवाद असतात किंवा मग आजारपण असतं किंवा एखादी आपली इच्छा असते ती अपूर्ण असते, ती काही केल्या पूर्ण होत नाही। तर बघा, अत्यंत हा खूप असा पवित्र काळ आहे। या काळामध्ये म्हणजे दत्त जयंतीपर्यंतचा जो वेळ आहे अत्यंत प्रभावी आहे। आपण या काळामध्ये खूप प्रभावी सेवा करू शकतो आणि या सेवेने आपण दत्तगुरूंची ही जी सेवा आहे ही सेवा करून आपण नक्कीच आपल्या कामामध्ये यश मिळवू शकतो, अशी ही सेवा आहे। बघा, अगदी साधी सोपी सेवा आहे, फक्त 15 मिनिटं लागतात या सेवेला, पण त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करावी। ही सेवा तुम्ही 21 दिवसाची करू शकता, 11 दिवसाची करू शकता किंवा मग 7 दिवसाची सेवा देखील तुम्ही करू शकता। तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही सेवा किती करताय यापेक्षा तुम्ही किती मनोभावे, किती श्रद्धेने ही सेवा करत आहात हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे अवश्य तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही ही सेवा करा। बघा, आता दत्त जयंतीनिमित्त भरपूर जण हे गुरुचरित्राचं पारायण करत असतात। गुरुचरित्राचं पारायण करणं अतिशय शुभ मानलं जातं किंवा एक तो दिव्य ग्रंथ आहे। त्या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण करत असाल तर तुमची सर्व पापं नाहीशी होतात आणि ज्या काही अडचणी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या त्या देखील दूर होतात। पण बघा, बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही किंवा तेवढा त्यांच्याजवळ वेळ नसतो किंवा काहीतरी मागे कामं असतात त्यामुळे ते शक्य नसतं। मग काय करायचं? भरपूर मला मेल्स येतात, असे प्रश्न विचारले जातात की ताई, आम्हाला सेवा करायची आहे दत्त जयंतीनिमित्त, पण आम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही किंवा मग स्वामी सारामृताचं पारायण करणं पण शक्य नाही, तर प्लीज तुम्ही सेवा सांगा। तर हीच सेवा कोणती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष, विधवा महिला कोणीही ही सेवा करू शकतं, याला कशाचं बंधन नाही। तुम्ही ही सेवा संस्कृतमध्ये करू शकता, मराठीतून करू शकता, कशातही करू शकता। संस्कृत येत नसेल तर तुम्ही मराठीमधून देखील करू शकता किंवा मग तुम्ही संस्कृतमधून देखील करू शकता। ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार असाल, मग तुम्ही 21 दिवसाची करणार असाल किंवा मग 11 दिवसाची किंवा 7 दिवसाची, तर पहिल्या दिवशी तुम्ही आधी संकल्प करा। म्हणजे हातामध्ये अक्षता, फूल आणि त्यावरती पाणी घ्यायचं पळीने आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची, तुमचं नाव सांगायचं, तुम्ही कोणत्या कारणासाठी ही सेवा करत आहात ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे आणि किती दिवसाची तुम्ही सेवा करणार आहात, म्हणजे 21 दिवस, 11 दिवस, 7 दिवसाची सेवा असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे आणि असा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे। हा संकल्प म्हणजे काय, तर पहिल्या दिवशीच आपण हा करायचा आहे की मी अशी अशी सेवा करणार आहे आणि कशासाठी करणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। आता आपण सेवा बघूया। सेवा करण्याआधी तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे, धूपदीप ओवाळून घ्यायचे आहे, दत्त महाराजांची तुम्हाला आरती म्हणून घ्यायची आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। जपमाळा असेल तर अवश्य तुम्ही हा जप करा किंवा 5 ते 10 मिनिटं तुम्ही फक्त हा जप करा। तुम्ही जेवढ्या दिवसाची सेवा करणार आहात तेवढ्या दिवशी तुम्हाला सुरुवातीला अशा पद्धतीने दत्त महाराजांचा जप करायचा आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा पण तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे, म्हणजे एकमाळी जप तुम्हाला करायचा आहे।
दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो तुम्हाला मांडायचा आहे. सेपरेट पूजा मांडणी तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही सेपरेट पूजा मांडणी करू शकता. तेवढा तुम्हाला वेळ नसेल तर फक्त तुम्ही रोजची देवपूजा आहे तशी करायची आणि दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तिथे ठेवायची. आता बघा, आपल्याला या सेवेसाठी गुरुचरित्रमधील 14वा अध्याय लागणार आहे. तर हा 14वा अध्याय जो आहे तर त्याचं पुस्तक पण छोटंसं तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात मिळून जाईल. तर हे जे पुस्तक आहे ते तुम्ही अवश्य जरा शोधा कुठे मिळत आहे ते. तर गुरुचरित्र 14वा अध्याय म्हणून पुस्तक मिळतं, ते घेऊन या तुम्ही. किंवा गुरुचरित्र ग्रंथ असेल तुमच्याकडे तर त्यामधला 14वा अध्याय तुम्हाला अशा पद्धतीने वाचायचा आहे. कुठलीही तुमची कठीण इच्छा असेल, समजा एखादी मनोकामना तुमची पूर्ण होत नाही आहे, खूप दिवस झाले पण सतत अडचणी येत आहेत, तर तुम्ही अवश्य हा जो अध्याय आहे 14वा अध्याय त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. आता या 14व्या अध्यायाबरोबरच आपल्याला गुरुचरित्रामधला 18वा अध्याय देखील वाचायचा आहे. हा 18वा अध्याय देखील तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये पुस्तक मिळून जाईल किंवा गुरुचरित्रामधला तुम्ही 18वा अध्याय वाचू शकता. दोन्हीही पुस्तकांची किंमत जास्त नाही, 10 ते 15 रुपये किंमत आहे आणि ही दोन्हीही पुस्तकं वाचायला आपल्याला 10-10 मिनिटं वेळ लागतो. त्यामुळे अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये दोन्हीही पुस्तकं वाचून होतात. हे पुस्तक वाचल्यामुळे जर तुम्हाला आर्थिक काही संकट असतील किंवा घरामध्ये भरभराट होत नसेल किंवा मग तुम्हाला असं वाटतंय की आपल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळत नाही आहे, तर अवश्य तुम्ही हा 18वा अध्याय वाचा. नक्कीच घरामध्ये लक्ष्मी वास करेल आणि भरभराट होईल. तर हे दोन्हीही अध्याय तुम्ही अवश्य वाचा, इच्छापूर्तीसाठी किंवा मग कामामध्ये यश मिळण्यासाठी, आपल्या कामातील अडचणी दूर होण्यासाठी आणि आपल्यावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहण्यासाठी अवश्य तुम्ही हे दोन्हीही अध्याय पठण करा. 21 दिवसाची सेवा करू शकता, 11 किंवा 7 दिवसाची. 21 दिवसाची जर सेवा करायची असेल तुम्हाला तर 6 डिसेंबर ते 26 डिसेंबर तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला 11 दिवसांची सेवा करायची आहे तर 16 डिसेंबर ते 26 डिसेंबर तुम्हाला ही सेवा करावी लागेल. आणि जर तुम्हाला 7 दिवसाची सेवा करायची असेल तर 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता समजा ही सेवा करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या, समजा सूतक पडलेलं आहे किंवा मग पिरियड आलेले आहे, तर तुम्ही या काळामध्ये दुसऱ्या कोणाकडून तरी हे पूर्ण करून घ्या सेवा. पण शक्यतो या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. आणि गुरुचरित्राप्रमाणे जसे नियम आहेत तसे तुम्ही अगदी काटेकोर नियम नाही पाळले तरी चालेल. म्हणजे परान्न भक्षण गुरुचरित्राचं पारायण करताना चालत नाही. पण तुम्ही इथे तसं न करता फक्त तुम्ही काय करा तर शाकाहारी जेवण घ्या. तुम्ही सेवा करत आहात त्यामुळे मांसाहारी जेवण तुम्ही घेऊ नका. तर शाकाहारीच फक्त जेवण घ्या. बाकी तुम्ही नियम पाळण्याची गरज नाही. किंवा फक्त आपण जमिनीवरती झोपतो गुरुचरित्राचं पारायण करत असताना, गादीवरती बसायचं नसतं किंवा मग झोपायचं नसतं. तर तसे काही नियम पाळण्याची गरज नाही. फक्त श्रद्धेने तुम्ही करा आणि शाकाहारी जेवण फक्त या सेवा काळामध्ये तुम्ही घ्या. सर्वांविषयी चांगला विचार करा, कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नका. फक्त आपल्या प्रगतीचा विचार करा, आपल्या कुटुंबाच्या भरभराटीचा, आपल्या कुटुंबामध्ये सर्व काही कुशल मंगल होण्याचा विचार करा. नक्कीच तुम्हाला दत्तगुरूंचे अनेक आशीर्वाद मिळतील आणि आपल्या घरावरती त्यांचा कृपा आशीर्वाद नेहमी राहील. त्यामुळे फक्त श्रद्धेने, भक्तिभावाने ही सेवा तुम्हाला जमेल तेवढा दिवस करा. आणि जेव्हा या सेवेची सांगता असेल म्हणजे 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे, तर ही सेवा करून झाल्यानंतर दत्त मंदिरामध्ये जाऊन तिथे एक नारळ, खडीसाखर ठेवून या. आणि त्याचबरोबर केळी पण आपल्याला दान करायचे आहेत आणि केळी देखील आपल्याला तिथे मंदिरामध्ये दत्तगुरूंसमोर ठेवून यायची आहे. आणि तुमची मनोकामना काय आहे ते तुम्हाला गुरुदेव दत्तांना सांगायचे आहे. बघा, नक्कीच प्रत्येक अडचणीमध्ये गुरुदेव दत्त आपल्या मदतीला येतात म्हणजे येतातच. त्यामुळे अवश्य तुम्ही ही सेवा सर्वांनी करा.
तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही सेवा करता येईल आणि सर्वांना या व्हिडिओचा वापर होईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.